स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आणि हा आहे पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 23 जून, 24 जून आणि 25 जूनचा हवामान अंदाज. सर्वप्रथम सध्या जर सिस्टीम पाहायच्या गेल्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे पंजाब पासून इकडे झारखंड बिहारपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. उर्वरित इकडे मुंबई पासून अशीच इकडे बुलढाण्यापर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. हलकं कमी दाबाचं क्षेत्र या भागात सक्रिय आहे. त्याच्यामुळे या भागात काल नाशिक असेल, मुंबई भागात असेल, जळगाव, अमरावती, त्यानंतर बुलढाणा या भागातून बऱ्यापैकी पाऊस काल झालेला आहे. सार्वत्रिक नाही पण बऱ्यापैकी झालेला आहे. आणि कोकण किनारपट्टीवर पण सुद्धा हलक्या मध्यम सरी येतच आहेत. पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 23 जून आहे. आज काय परिस्थिती राहील? पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, घाटभाग आणि हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज आहे. त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक नसेल. वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर कोल्हापूर, सातारचे पश्चिम घाटभाग, कोल्हापूरचे पश्चिम घाटभाग, पुणे, अहिल्यानगर, इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली हे जे जिल्हे आहेत या भागातून काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. इकडे सांगली, सातारा, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर या भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. विशेष पावसाचा अंदाज नाही, एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो, सार्वत्रिक पाऊस नाही. 24 जून उद्या काय परिस्थिती राहील? इकडे नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, इकडे वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर हा जो भाग आहे काही भागात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल. इकडे पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत, रायगड, रत्नागिरी, घाटभाग आणि हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम पावसाचा अंदाज राहील. काही भागात जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात. इकडे नाशिकचा घाटभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाटभागातून हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील. पूर्व भागात पुणे, अहिल्यानगर, इकडे बीड, सातारा स्थानिक ढगनिर्मिती झाली तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. तशीच परिस्थिती इकडे सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली दुपारनंतर तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. नंदुरबार, धुळेकडे सुद्धा पावसाचा अंदाज आहेच पण सार्वत्रिक नसेल. 25 जूनला कोकण किनारपट्टी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडचे काही भाग असतील, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, थोड्या थोड्या क्षेत्रासाठीच होऊ शकतो. सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, सोलापूरचे काही भाग, सांगलीचे काही भाग या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विशेष पावसाचा अंदाज हिरव्या कलर मधील जिल्ह्यातून नाहीये, सार्वत्रिक नसेल, कुठेतरी होऊ शकतो, सार्वत्रिक पाऊस नाहीये. जळगाव, धुळे, नंदुरबारकडे विशेष पावसाचा अंदाज 25 जूनला दिसत नाहीये. पण काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू. बाकी हा होता 23, 24 आणि 25 जूनचा हवामान अंदाज. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा. धन्यवाद.